नमस्कार. मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक, संभाजीनगर. आपण एका शून्य मशागत शेतावर आलेलो आहोत आणि शून्य मशागत शेतीमध्ये बेड तारी त्याला कोण मारी हा उद्देश आज समजून घेऊया. आणि इथं काय झालं, बेड तारला आहे, बेड तारण्याचं काम केलं आहे आणि एक छोटीशी काकरी मारून त्याच्यावर ते हरभरा लावला आणि हरभरा आज उगलेला दिसतोय आपल्याला. आणि हरभरा उगला, आता हा बेड आहे, हा बेड बघू शकता तुम्ही. आणि हरभरा उगला, हरभरा बघू शकता. आज नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत हे गाव आहे ताजनापूर. आणि या गावात ताजनापूर शिवारामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानसुद्धा देखील चालू आहे. आज आपण एका हरभरा पिकाला बेडवरच पूर्वीचा बेड तसाच ठेवला आणि बेड हे करून फक्त एक थोडंसं काकरी मारून त्याच्यावर हरभऱ्याची पेरणी केलेली आहे. आणि हरभरा दिसतोय तुम्हाला. आणि सर्व बेड जसे आहे तसेच संवर्धन केलं आहे, ज्याला संवर्धित शेती म्हणून आपण. बेड संवर्धन करणे अर्थात संवर्धित शेती करणे हा कन्सेप्ट पुढे आहे आता. आणि याच बेडवरती आता मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी सुरू होते. आणि असे जर बेड आपण ठेवले, कारण हा 3ऱ्या वर्षीचा बेड आहे आणि कुठंही तुम्हाला मर रोग दिसत नाही बघा. जिथं मर रोग नाही हरभऱ्यामध्ये, तिथं मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी सुरू झाली. कारण याच काळामध्ये हरभरा तुम्हाला म्हणजे मर झालेला दिसून येतो बरं का. एक 6 इंचाचा हरभरा, 4 इंचाचा हरभरा झाला की वाळून जातो. पण या शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये असा प्रकार आम्ही बंद केला. आणि हा प्रकार संभाजीनगर आणि तालुका फुलंब्री इथे शून्य मशागत तंत्रज्ञानाचा चांगल्यापैकी वापर सुरू झाला. आणि हा वापर शेतकऱ्यांच्या शेतीशाळा यामधून झाल्या. आणि शेतकऱ्याच्या शेतीशाळेमध्ये विषय असे आमचा शून्य मशागत क्षेत्र काय करायचं, कसं करायचं, बेड किती अंतरावर पाडायचे हे अभ्यास असायचे. पण हे हळूहळू सुरू झालं. आणि विशेष करून ही जमीन म्हणजे ज्याला अल्कलाईन सॉईल म्हणू आपण. आणि अल्कलाईनमध्ये मोडणारी आहे ही, क्षारपट जमीन आहे ही. आणि अल्कलाईनमध्ये असल्यामुळे इथं हरभरा सुंदर आला. ड्रीप टाकून तसंच आहे. आणि एक चांगला प्रायोगिक तत्वावरचा प्रयोग आहे. आणि एक सुंदर क्लस्टर ओपन झालं इथं. आणि 3ऱ्या वर्षामधला 6वं पीक आपण हरभऱ्याचं बघतो आहे. बाजूला शेडनेटसुद्धा आहे उभारणी केलेला नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत मधला. आणि त्याला हे कन्सेप्ट आवडला आणि हा कन्सेप्ट त्याने ॲक्सेप्ट केला आणि तो शेती करतो आहे हा. आणि काही केलं नाही. आणि बस आपलं तसं जसं आहे तसं ठेवलं आणि हरभरा पेरून घेतला. हरभऱ्याची ग्रोथ बघू शकता आपण. सुंदर हरभरा आहे बघा. आता काय पाणी द्यायची गरज नाही, काही नाही. आले लोक घेतात. कारण एक फ्रंट लाईन डेमॉन्स्ट्रेशन आमचं आहे, हायवेवर ते आहे आणि काम चालू आहे. धन्यवाद, नमस्कार.